नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 एका नवीन पदाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि तसेच सेकंड आन्सर की विषय देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे. आज आहे 26 जुलै आणि आत्ताचे सर्वात लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. चला तर आपण संपूर्ण माहिती जी आहे ती डिटेलमध्ये जाणून घेऊया आणि सर्वात प्रथम कोणत्या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे ते पाहिल्याच्या नंतर आपण तुमच्या सेकंड आन्सर की विषयी सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा डाऊट जो आहे तो तुमच्यात राहणार नाही. सर्वात प्रथम निकाल जो आहे तो स्टेनोग्राफर पदाचा जिल्ह्यानुसार लागलेला आहे. तुम्ही येथे पाहू शकता स्टेनोग्राफर पदाचा निकाल जो आहे तो फेल किंवा अबसेंट आणि जर पास असेल तर पास देखील असा निकाल जो आहे तो स्टेनोग्राफर पदाचा लागलेला आहे. आता भरपूर विद्यार्थी विचारत होते सर स्टेनोग्राफर पदाचा निकाल जो आहे तो कोणत्या जिल्ह्याचा लागलेला आहे. तर मित्रांनो, जेवढ्या जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे त्यापैकी आपण सर्वांच्या याद्या ज्या आहेत त्या आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जॉब अपडेट मराठी या चॅनलवर टाकलेल्या आहेत. त्या टेलिग्रामची लिंक जी आहे ती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि तसेच फर्स्ट कमेंटमध्ये देखील टेलिग्रामची लिंक जी आहे ती तुम्हाला भेटणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता सर्व रिझल्ट जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला टाकलेले आहेत आणि भरपूर जिल्ह्यात म्हणजे एक विषय झालेला आहे की अपात्र विद्यार्थी जे आहेत ते भरपूर अपात्र झालेले आहेत. सर्वात प्रथम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 58 पैकी फक्त 29 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि राहिलेले बाकीचे उमेदवार जे आहेत ते अपात्र झालेले आहेत. यावेळेस न्यायालयाचा काय उद्देश आहे, जागा जरी रिकामीच राहिली तरी चालेल परंतु बोगस उमेदवार म्हणजे विदाऊट स्किल उमेदवार जे आहेत ते भरले जाणार नाहीत. त्याच दृष्टिकोनातून सर्वात प्रथम मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही पाहू शकता काही जिल्ह्यात तर जवळपास सर्वच विद्यार्थी जे आहेत अपात्र झालेले आहेत. म्हणजे स्टेनोग्राफर पदाची स्किल टेस्ट जी आहे ती त्यांना व्यवस्थित देता आलेली नाही. त्यामुळे टायपिंगबाबत जर तुम्ही आता तयारी करत असाल तर व्यवस्थितरित्या तयारी करा जेणेकरून तुमचे सिलेक्शन जे आहे ते नक्कीच होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जागा भरपूर होत्या आणि तरी देखील उमेदवारांकडे स्किल जे आहे ते कमी असल्यामुळे त्यांचे सिलेक्शन झालेले नाही. त्यामुळे तुमच्या स्किलवर सर्वात जास्त भर द्या जेणेकरून कुठल्याही प्रकारचे तुमचे अपात्र होण्याचे चान्सेस जे आहे ते कमी होणार आणि तुम्ही सर्व पात्र जे आहे ते होऊ शकतात. आता राहिला मुद्दा म्हणजे सेकंड आन्सर की विषयीचा अपडेट. तर आता सेकंड आन्सर की जी आहे ती कधी येणार त्याच्याविषयी आपण सर्वात अगोदर माहिती जाणून घेऊया. जसे की तुम्हाला माहितीच आहे सुप्रीम कोर्टाने ऑफिशियली आता भरती जी आहे ती प्रोसेस जी आहे ती अतिशय फास्ट चालू झालेली आहे. आज आहे मित्रांनो 26 तारीख आणि 26 जुलै रोजी आज सेकंड आन्सर की विषयी काहीतरी अपडेट यायला पाहिजे होते परंतु आता हे अपडेट कशामुळे लेट झालेले आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, स्टेनोग्राफर पदाचा निकाल जो आहे तो लागल्यामुळे आता तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती येत्या एक तारखेच्या पुढे तुमचे प्रोसेसेस आहे ते चालू होणार आहेत. म्हणजे 1 ऑगस्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख जी आहे ती ठरणार आहे. जवळपास 1 ऑगस्टच्या दरम्यान तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता सेकंड आन्सर कीमध्ये तुमचे मार्क्स जे आहे ते किती वाढतील, 2 वाढतील की 4 वाढतील तर एक गोष्ट लक्षात घ्या, शिपाई पदासाठी सर्वात प्रथम म्हणजे शिपाई पदासाठी किती मार्क्स वाढतील तर मित्रांनो 3 ते 4 मार्क्सपर्यंत देखील शिपाई पदासाठी वाढू शकतात. आणि राहिला मुद्दा म्हणजे लिपिक पदासाठी तर मित्रांनो लिपिक पदासाठी 4 ते 5 मार्क जे आहेत ते वाढू शकतात. कारण की शिफ्ट जे आहेत ती काही शिफ्ट हार्ड होत्या, काही शिफ्ट इझी होत्या, काही शिफ्ट मीडियम होत्या. म्हणजे प्रत्येक शिफ्टनुसार मित्रांनो तुमच्या हार्डनेस लेवलनुसार तुमचे मार्क्स जे आहेत ते वाढू शकतात. काही शिफ्टचे 2 मार्क वाढू शकतात तर काहीचे जास्त मार्क देखील वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त सेकंड आन्सर कीची वाट पहा. आता 1 ऑगस्टच्या दरम्यान तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती येण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. अशा प्रकारची ऑफिशियल अपडेट होते मित्रांनो. अशाच प्रकारे येणाऱ्या नवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.